हम मोहम्मद औरंगजेब, मुगल सल्तनत के शहंशाह, और हमारे सामने खड़ी है समुंदर सी सेना। हमारी ताकत, हमारा गुरूर, फिर भी हम मराठों के किले तो क्या एक कंकर तक नहीं ले पाए। यकीनन हम हारे नहीं, लेकिन जीते भी नहीं। और उसकी वजह है संभा, शिवा का बच्चा संभा। हमने उसकी आंखें निकाली और अंधे हम हो गए। हमने उसकी जुबान काट डाली मगर हम बेजुबान हो गए। खाल उखाड़ डाली थी हमने संभा की, मगर आज पता चला कि हमारी ही खाल उखाड़ी जा रही। संभा के टुकड़े टुकड़े करके चील कौवों के आगे बिखेर दिए थे, मगर आज हमारा वजूद ही बिखरा जा रहा है। काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह, तो डाल देते तख्ते सल्तनत का बोझ उसके कंधों पर और मर जाते सुकून से। सोचता हूं कि शेरनी के कोख से शेर ने जन्म दिया होगा। यंदा पीक चांगलं आलं या. पोरासनी धडूत कापड घ्या. पकड़ो! राधे! राधे! सोडा! सोडा! माफी, माफी हुजूर. मायबाप सर. खामोश बज़्ज़ात। बादशाह सलामत को लगान नहीं दिया और छुप छुप कर अनाज घर ले जा रहे हो। माफी, माफी हुजूर. बांध दो इस काफर को ताकि ये बीच में ना आए। हुजूर, हे समजतं न्या, पर माझ्या धन्याला सोडा. त्या पदर पसरतो तुमच्या मोर. न्या समद, न्या, पर आमसनी मारू नका सरदार. काफर, अब हमें अनाज और औरत दोनों भी चाहिए। उठाओ इसे। ना हुजूर. खबरदार, खबरदार जर पुढे याल तर. नवरा पाहिजेल ना? पाहिजेल ना? पुढचा वार आर पार जाईल. इसका अंजाम मालूम है? ए अंजाम वाल्या, कुणाकडे नजर वर करून बघतोयस? मुजरा कर. जिजाऊ राणी साहेबांच्या सुनबाई आहेत या. सईबाई राणी साहेब. या अल्लाह, कसूर माफ राणी साहेबा, कसूर माफ. यापुढे ही बदतमीजी सहन केली जाणार नाही. यापुढे या मुलखात तुमच्या घोड्याची टाप उमटली तर तुमचे पाय छाटले जातील. निघा आता.
तुम्ही पाया पडाल, हात जोडाल, पण तलवारी हातात घेणार नाही. या मुघलांनी तुमचे मणकेच काढून घेतले. राजांनी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक केला. तो का केला हे जाणून घ्या. त्यांची धारणा आहे की आता माणसांनीच नाही तर बांधावरच्या हरेक झाडाझुडपांनी सुद्धा सैनिक बनलं पाहिजे. गावातील हरेक झोपडी, हरेक घर हा किल्ला बनला पाहिजे. घराचा वासा भाला बनला पाहिजे. यापुढे हे लक्षात ठेवा. येतो आम्ही. आई ग, काय झालं राणी साहेब? पोटातल्या बाळानं लाथ मारली. शिवाजी राजांचं रगात आहे ते. तलवार उसळल्यावर गप बसणार, ते बी उसळणारच की. शिवाजी राजाला राणी साहेब सोबत्यात बघ राधा. जसं राजा तशी राणी. गरोदर असताना बी धावून आल्या. पोटातल्या लेकराची बी पर्वा केली नाही. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुतळा राणी साहेब. काय ग? थोरल्या ताई साहेबांचा मेना गडावर आलाय बघा. अगं बाई, अवघडल्या सवघडल्या तशाच आत येतील. चल चल. काय होत आई साहेब? असं आडराणी पर मुलकात तलवार उपसलीत, 4 हाशमांवर धावून गेलात आणि तेही असं दिवसात असताना. पुतळाबाई ऐकून तर घ्या. काय झालं, कसं झालं, आम्हाला काहीच कळलं नाही. आता काय सफाई द्यायची असेल ती आऊ साहेबांनाच द्या. म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचली ही बातमी? तिथे तलवार काढलीत, आता ढाल घेऊनच जा आऊ साहेबांच्या समोर. तरच वाचलात तर वाचाल. तुम्ही चला ना आमच्या सोबत. आमची ढाल उपयोगी पडणार नाही. तिथे सोयरा राणीसाहेब आहेत. चिडल्या आहेत त्या. म्हणाल्या थोरला पण आला म्हणून असं का वागावं ताईसाहेबांनी? आई जगदंबे, चला. खबर पक्की आहे ना सोयरा? होय आऊ साहेब, आता येतीलच. चांगलीच समज द्या त्यांना. आता येऊ तर द्या. माज गंमत बघा. पण आऊ साहेब, अगदीच रागे भरू नका. त्यांच्या डोळ्यांची लगेच विहीर होते. फार हळव्या आहेत त्या. असं म्हणता? बर, थोडं संयमानेच घेऊ. संयम, पण बोलणं लागलंही पाहिजे. अगदीच मऊ नको. म्हणजे दगडही नको आणि वीटही नको, मध्येच. असंच ना सोयरा? हो हो, अगदी तसंच.
आऊसाहेब, पुरे पुरे वाकू नका. तसही आऊसाहेब आज खफा आहेत तुमच्यावर. त्यांना तुमचा मुजरा नकोच होता. आमचं चुकलंच आज. आपल्या पोटात बाळ आहे. आपण परमुलखात आहोत. कसलंच भान नाही ठेवलं ताई साहेब. आऊसाहेबांना किती काळजी लागली होती आणि आम्हालाही. पण आऊसाहेब, आम्ही खरं सांगतो, आई जगदंबेची शपथ घेऊन, आम्हाला अजूनही कळत नाही काय झालं, कसं झालं ते. एवढंच नाही तर हाशमांना हातपाय तोडायची धमकी देखील दिलीत तुम्ही. हो, धमकी दिली आम्ही. पण पुन्हा तेच, ते आम्ही नाही बोललो. तुमच्या पोटातलं बाळ बोललं. तुम्ही नाही बोललात. बाळ बोललं? पोटातलं? सोयरा, हे डोहाळे. आम्हालाही शुभाच्या वेळी असेच डोहाळे लागले होते, पण यांचे डोहाळे जरा जास्तच कडक आहेत. म्हणजे आम्हाला तलवार उचलावीशी वाटायची, यांनी तर गनिमांवरती वार केला. आऊसाहेब, साजेसेच वागलात. लेकी सुनांवर अन्याय होत असताना तुमची तलवार बाहेर पडली याचा गर्व वाटतो आम्हाला. आम्हाला वाटलं तुम्ही खरंच कपा झालात. हरकलो होत. आम्ही संकेत समजून घेतला. आता फक्त एकच करा, काही दिवस तरी गड सोडायचा नाही. आऊसाहेब, परसूची खबर घेऊन आलेत. बोलवा त्यांना. आऊसाहेब, अवराजांनी जुन्नर फत्ते केलं या आणि राजांची विजय फौज गड चढती या. जगदंबा, सई, तुमच्या पाठोपाठ आनंदाची खबर आली. आम्ही भरून पावलो. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाह सूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते. शिवाजीराजांचा, 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 शिवाजीराजांचा. आयुष्मान भव. सईबाई, तुम्ही थोरले आहात. राजांना पहिले तुम्ही औक्षण करून घ्या, मग सगळ्या जणी करतो. शिरवळच्या रानात तलवार चमकली. लखलखाट आम्हाला जुन्नर मध्ये दिसला. अगं बाई, तुमच्याही कानावर आलं.
सोयरा, पुतळा या. तक्वा, सगुणा, बस. झालं समाधान? आहा, अजून खूप खेळावंसं वाटतंय. आधी 3 मुलींच्या वेळी असं कधीच वाटलं नव्हतं सई. ही लक्षणं पायराजेंची आहे. तसं झालं तर आमच्या एवढं भाग्यवान ते कोण. तुमच्या एकट्याच्या दौडधुपीस चिरंजीवाचा हातभार लागेल. तुम्ही लढताना तुमच्या अंगावर आलेला एखादा घाव त्या बाळमुठीनं रोखला ना, तर त्यासारखा आनंद तो कोणता. तुम्ही गडावर आल्यावर त्यांनी पुढे येऊन तुम्हाला मिठी मारावी आणि तुमचा सगळा शीण निघून जावा. तुमच्या मोजड्या नजर चुकीने त्यांनी घालावे आणि तुम्ही म्हणावं, सई आमच्या मोजड्या कोणी घातल्या, आणि कळावं बाळराजांनी घातल्या. ते सुख आम्हाला. जेवताना त्यांनी स्वतःच्या ताटातील भाकरीचा तुकडा तुम्हाला द्यावा आणि म्हणावं, आबासाहेब पोटभर खा, आणि तुम्ही त्यांच्या चिमण्या घासाचं कौतुक करावं. त्याचं पर्वता एवढं सुख आम्हाला. सई सई, अहो केवढ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकतात आमच्या एवढ्याशा बाळराजांवर. असू द्या तो. वारा जोर धरतोय. आत या. रात्रही खूप झाली. अजून एक. नको. चला. आता जरा आराम करा.
बघा. जुन्नरच्या छाप्यात सापडलं हे शिल्प. आवडलं? दृष्ट लागावी असं शिल्प आहे हो. आता हे आमचं. सई. बघितलात ना बाळकृष्णाचा नटखटपणा. आपला बाळही असाच असेल ना. हो सई, अगदी असाच. आऊसाहेब, जुन्नरच्या छाप्यात ज्या चीज वस्तू मिळाल्या त्याची आधी एकदा नजरेखालून घालावी. आम्ही सदरेवर येऊ तेव्हा पाहू. आता आमच्या सुनाबाळ आमच्या भेटीस येत आहेत. या तुम्ही. आऊसाहेब, आयुष्यमान भव, सुखी भव. आऊसाहेब, सईबाईंचा खुराक संपत आला आहे. म्हणजे नाहीच. काल माहेरहून खाण्याचे जिन्नसही आणले आहेत त्यांनी. ठीक आहे, डिंक लाडूचे जिन्नस तयार ठेवा. आमच्या हातचे डिंक लाडू आणि मेथीचे लाडू खूप आवडतात त्यांना. बांधून देऊ त्यांना. आऊसाहेब, मग लोणच्याचीही तयारी करून ठेवतो. आपल्याला तर हवेच आहेत, पण महाराज साहेबांना बंगळूरलाही पाठवायचे. ठीक आहे, करू आम्ही. पण महाराज साहेबांच्या नावाखाली आम्हाला दमवू नका. हं. नाही हो आऊसाहेब, स्वारींची शपथ. येऊ आम्ही. महाराज साहेब, आशीर्वाद द्या आऊसाहेब. असू दे असू दे. आयुष्यमान भवा, सुखी भव. शिवबा, तुर्तास घोड्यावरची खोगीर काढून ठेवावी. मतलब? काही दिवस तरी गडावरच राहावे. दुसरी गोष्ट, राजगडावरचा वारा चिवट आहे, त्यात गारवा भरलेला आहे. म्हणून आमच्या मनात आहे की सईबाईचे इथे डोहाळ जेवण करावे आणि मग त्यांना पुरंदर किल्ल्यास पाठवावे. म्हणजे तिथेच त्यांचे बाळणपण होईल, त्यांची प्रकृती ठीक राहील आणि रात्री अपरात्रीची तलवारबाजीही थांबेल. नाही का? हो. नाही म्हणजे आपण म्हणाल तसं. आज्ञा असावी. वादळ झेलून छातीवरती पहाडास द्या धडक बाई. सई महाराणी सरकारांचं डोहाळ
आऊसाहेब, युवराज आले जन्माला. आई जगदंबे, तोफांना बत्ती द्या, सनई चौघडे वाजवा. अरे वा, पुरणपोळी. आज युवराज जन्माला आलं. अशी तलवार बनवतो बाळराजांसाठी का की जग दुनिया या जगुलावरच नावच काढेल. महादेवानं स्वराज्याला युवराज दिला, मोठी कृपा केली रयतेवर. अरे ते युवराज हा युवराज, ते पांगुळ गाड्या हातात धरून उभा राहणार नाही, ते हातात भाला धरून उभा राहणार आहे. दान पावलं दान पावलं, शिखर शिंगणापुरी महादेवाला, पंढरपुरात विठुरायाला, तुळजापुरात जगदंबेला, जेजुरी मंदी खंडेरायाला, राजगडावर शिवरायाला दान पावलं दान पावलं. खून, औरंगजेब का खून पहली बार. इसका मतलब कोई तो है जो इस सल्तनत के लिए खतरों का पैगाम बनकर आया. सुंदरी, सुंदरी. आले 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 राणी सब. कुठे होतीस? आम्हाला भूक लागलीये. अहो तुमच्यासाठीच हो, तुमच्यासाठीच माझा आटापिटा. घ्या, जिलेबी आणलीये गरम गरम, खा. वा सुंदरी, अगं आमच्या पसंतीची चीज आणलीस तू. फारच चविष्ट. अगं तूही घे. अहो राणी साहेब, अहो दासी मी तुमची, तुमच्या आधी मी खाईन का? कधी नाही. पण गळावर जिलेबीचा बेत, तो ही सण सूद नसताना. आता सण नाही तर काय हो, उद्या 5वी नाही का बाळराजांची. घडाभर तळणं सुरू होत, तुमची याद आली अन आलं घेऊन. तुम्ही बी गोड खा आणि गोड बातमी द्या. पण बरं केलं जिलेबी आणलीस. हा ना, मग द्या की. शाबास की. घे. हा घ्या घ्या. राज, रंगो त्रिमाल वाकडा गिरफ्तार झाला. स्वराज्यातल्या स्त्रीवर अत्याचार करणारा नराधम अखेर सापडलाच. आमच्या समोर हजर करा त्याला. आऊसाहेब,
बाळराजांच्या 5वीची तयारी झालीये. काय पुजावे 5वीला? भाला, कट्यार, तलवार, विटा. तलवार. ही खास तलवार आम्ही देऊ. खास तलवार? कोणाची? इकडच्या स्वारींची? नाही. मग महाराज साहेबांची? नाही. मग जरा धीर धरा. तुम्ही फक्त सिद्धता करा. काही उणे पडू देऊ नका. आमची कोशिश तीच आहे. शुभा कुठे? राजा, राजा माफी द्या राजा, पाया पडतो, एक गुन्हा माफ करा राजा. हरामखोर, स्वराज्यातल्या स्त्रीशी बदंमल केलास, याची सजा एकच. नेताजी, राजा माफी असावी, पण आज गडावर समारंभानंतर आधी स्वराज्य. या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम करा. राजा, राजा, राजा माफी द्या राजा, राजा, राजा माफी द्या. अगं बाई 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 बाई, अंगावर काटा आला. अहो काय हे, आज बाळराजाच्या कपाळावर सटवाई नशीब लिवाई येणार आणि तिचं स्वागत हे असं रक्तानं करायचं. देवीला नराधमाचं रक्त फार आवडतं सुंदराबाई. माफी असावी, पण तरीही ही घटना अशुभच. सोयरा, नराधमाचं रक्त ही गोष्ट अशुभ नाहीये, शुभ गोष्ट असते. राक्षसांना मारलं म्हणूनच दसरा साजरा करतो ना आपण. परंतु आऊसाहेब, त्याचा तळतळाट तर लागणार नाही ना बाळराजांना. उलट आशीर्वाद मिळतील त्या पीडित बाईचे, जिच्याशी त्या नराधमाने अन्याय केला. तिच्या आत्म्याला शांतीच मिळेल, नाही का? चला, बाळाची 5वी पूजा आणि पूजेत ही तलवार ठेवा. ही कोणाची तलवार? कधी पाहिली नव्हती ही तलवार. खरं तर तुम्हाला ओळखायला यायला पाहिजे. आऊसाहेब, ही दादासाहेबांची तलवार. बरोबर सई, तुम्हाला ठीक याद आहे. आम्ही या गोंड्यावरून ओळखलं. दादासाहेब तलवारीच्या नाकाला गोंडा बांधायचे हे ऐकून होतो आम्ही. आमचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजांची तलवार ही. यांच्या 5वीला हेही त्यांच्यासारखेच पराक्रमी निपजावेत, ही जगदंबा चरणी प्रार्थना. आमचा असा कयास आहे, आदिलशहा आता फार काय गप्प राहणार नाही. लवकरच तो एखादा सरदार मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर पाठवणार. त्या सांगावर घेण्यास जाऊही उत्तम आहे. एवढंच नव्हे तर स्वराज्यावर आलेलं संकट झेलण्यासाठी भोरप्या डोंगर खंबीर आहे. त्यास तटबंदीचं चिलखत घालायला हवं. डोंगराचा गड लढाऊ किल्ला बनवा. बांधकामास तातडीनं सुरुवात करावी. काय झालं कान्होजी काका? काय नाही, उगीच विचाराला मनात.
तुम्ही 12 वर्षाचा झाला तेव्हा महाराज साहेबांनी तुम्हाला सदरावर आणलं होतं. आठवलं का? आठवलं. तुम्ही होतात तेव्हा कान्होजी काका. वाय, आणि आज 12 दिवसाच्या बाळराजाला घेऊन तुम्ही सदरावर आलात. लई घाई झाली राजा तुम्हाला. अहो त्या जरा रांगू तरी द्या. गनीम वाऱ्याच्या वेगानं पळतोय, मग आपण का रांगायचं? आणि रांगायचंच असेल तर त्याला सदरेवर रांगू दे. उभं राहायला शिकायचं असेल तर दरबारात उभं राहू दे. थोड्या मोठ्यांची खलबत त्यांनी ऐकावीत, मसलती त्यांच्या कानी पडाव्या. धन्यवाद, धन्यवाद राजो तुम्ही. कान्होजी काका, अहो आपली परंपरा ही अभिमन्यूची आहे. स्वराज्यातल्या हरेका बाळास आता गर्भातच शिकावं लागणार. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. शिवसुताच्या आगमनाने, शिवसुताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला. आज हा शिवबा, बाळाचं नाव काय ठेवायचं? नाव ठेवायचं आमच्या दादा महाराजांचं. संभाजी. संभाजी. संभाजी 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 संभाजी. समशेरीची चमक दाखवी तशीच बुद्धीची, दाखवी तशीच बुद्धीची. सदा जागृती मनी असावी स्वराज्य वृद्धीची, असावी स्वराज्य वृद्धीची. शौर्याच्या तेजान तळपुनी परतवा अंधाराला, शौर्याच्या तेजान तळपुनी परतवा अंधाराला. संभाजी 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 संभाजी. हलवा सयानो सांगावा कुणाला, संभाजी बाळाला या उगवत्या सूर्याला, संभाजी बाळाला
वैद्य बुवा, काय झालंय ताईसाहेबांना? होतील ना त्या बऱ्या? हो, म्हणजे मी औषधाची मात्रा चालू करतो. स्पष्ट सांगा वैद्यबुवा, आमची ऐकण्याची तयारी आहे. आऊसाहेब, सुनबाईंना बाळंत व्याधी झाली आहे. काय? बाळ राजांना वरचं दूध पाजावं लागेल. गाईचं चालेल? एखाद्या आईचे पाजले तर चालेल काय? हो चालेल, पण ती आई त्या तोलामोलाची असायला हवी, म्हणजे निरोगी, दणकट, चारित्र्यवान आणि खानदानी देखील. आम्ही तिला शोधू. तुम्ही फक्त सुनबाईंना ताबडतोब औषधाची मात्रा सुरू करा. जी आऊसाहेब, येतो हा. लगेच पाना फुटतो मला आणि दूध पण मोप येतं. म्या पोटभर दूध पाजीन बाळाला. मेहनताना किती घेशील? तुम्ही जेवढं पदरात टाकाल तेवढं घेईन की. ठीक आहे. आऊसाहेब, कसं शून्य दूध पाजीन म्या. अजिबात नजर आड होऊ द्यायची नाही. घारी सारखी नजर ठेवीन बघा. छान. तू किती घेशील मेहनताना? द्या 5-10 बिघा जमीन, म्हणजे माझ्या दुधाचं पांग बी फिटल अन अदनं मधनं वर खर्चाला बी रुका दिला तर लई बरं होईल. अगं हो 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 हो. हावऱ्या हावऱ्या सण कधी तर गावाच्या आधी. अगं आपण कुठं बसलूया, काय बोलतूया ह्याचं तरी जरा भान ठेव. हा, दुधाचा भाव करतीस वय ग? अगं तू का चिडतीयस पण? अहो, आता असं कोण माणुसकी सोडून वागायला लागलं तर बरं आहे का ते? हवं लेकराला दूध पाजायचंय. आणि लेकरू कोणाचं? शिवाजी राजांचं. हवं जो रात्रंदिवस रयतेची सेवा करतोया त्याच्याकडून पैसा अडका घ्यायचा म्हणजे बरं दिसतंय का ते? तू नाही घेणार पैसे? नाही बा. अहो, पैसा अडका घेतला तर पाना जळल माझा. हवं लेकराला दूध पाजायचं त्याच्यात व्यवहार बघायचंय वय. उलट माझं भाग्य मोठं. राजाच्या लेकराला मी अमृताची धार पाजन. माझी पुण्याई मोठी. नाव काय तुझं? गाडी पाटलांची सून म्या, धारा. असू द्या ताईसाहेब, नसेल येत दूध तर राहू द्या. पुतळा, आमच्या लेकराचं पोट भरत नाही हो. काय वाटत असेल जीवाला? आता वैद्यांची मात्रा सुरू झाली आहे ना, वाटेल बरं जीवाला. खूप तळमळत आहे हो आमचं लेकरू. ये धारा. या सई राणी साहेब आणि या पुतळा राणी साहेब. सई, या बाळाच्या दूध आहे. दूध आहे? सई, आजपासून बाळराजांना दूध ह्या पाजवते. द्या त्यांच्याकडे बाळराजांना. बाळराजांचं हित त्याच्यातच आहे. त्यांच्या ओठातून दूध सांडलं तरच ते दष्टपुष्ट होतील, नाहीतर ते कमजोर निपजतील. आणि मग या दौडधुपीत त्यांचा टिकाव कसा लागणार? आऊसाहेब, लेकरू दुसऱ्याच्या ओटीत घालायला मन धसावत नाही. बाळाला त्यांचा लळा लागेल
त्यांचा पदर धरून ते मोठे होते. आम्ही फक्त नावापुरतेच राहू मग. अव सिंहाचा छावा तो सिंहाचा छावा. मग तो कुठं बी वाढला, काय बी खाल्लं तरी येळ आली की डरकाळी फोडणारच. तसं बाळराजांची वळख तुम्ही हायसा. या काय 2 दिवसाची हाय. द्या त्यांना इकडं आणि असलं काय बी मनात आणू नकासा. बाळराजे यांच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली वाढतील. संस्कार तुम्हीच द्यायचे त्यांना. सई द्या त्यांच्याकडे. माझ्या मनामंदी बाई अवघ्यांचं भलं भाव. बाळराजाचं बाळस समद्यानी बघत राहावं. कमळ पाकळ्या मिटवून शंभू बाळा राजस सुकुमार अरे लडीवाळा. तू निज निज रे माझ्या बाळा. तू निज निज रे माझ्या बाळा. शिवमाथ्यावरची गंगा कमळात झोपला भुंगा. थांबला शिवारी वारा, थांबला शिवारी वारा. आभाळी निजला तारा, बघ निजला रे चंद्र निळ्या भाळा. तू निज निज रे माझ्या बाळा. तू मिटून घे रे नेत्र, बघ कितीही झाली रात्र. पंखात तुला मी घेते, गहिवरली ममता देते. तू नको नाचवू पायामधला वाळा. तू निज निज रे माझ्या बाळा.
तिकडे? कोण आहे तिकडे? आऊसाहेब काय झालं? अहो विस्तवाशी खेळ चाललाय बाळाचा आणि पकडता येत नाही म्हणून चिडलेत. अरे देवा, हात किती पोळलाय. पण रडे आहे का बघा. पण बाळ इकडे आलं कसं? कसे आले म्हणजे? बाळ येते, रांगते, घरभर धावणारच. तुमच्या घरात चित्त नको? एवढ्या जणी असून एकीचे लक्ष नसते. चुकलं आमचं. पुन्हा अशी बेदखली होणार नाही. पण आऊसाहेब, विस्तावाचा चटका लागताच बाळानं रडावं ना. आम्हाला कळणार तरी कसं? हनुमानाचा अवतार आहेत ते सूर्य धरायला गेले होते. हे विस्तवाशी खेळतात. ओ अजूनही बघा, विस्तवाशी खेळायचंय त्यांना. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. शंभू बाळाने विस्तव हाती धरला, पण अफजल खान वणवा होऊन स्वराज्यावर चालून आला. त्याच्या महामय पावलाखाली गोरगरीब प्रयत चिरडली, भरडली. आया बायांच्या किंकाळ्या फुटल्या. पहिल्या दणक्यात अफजल खानाने तुळजा भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. त्याने पंढरपूरच्या विठ्ठलाची विटंबना केली. स्वराज्याचा उंच भगवा पायदळी तुडवण्यासाठी आणि शिवाजी राजांना जिंदा या मुर्दा गिरफ्तार करण्यासाठी अफजल खान वाईस येऊन पोचला. आमचे मस्तक भणाणते साक्षात जगदंबेचे तुकडे करावे. शिवबा, आम्हाला अफजल खानाची चीड आहेच, पण खानाच्या फौजेत जे मराठी सरदार आहेत त्यांना याची चीड येऊ नये. सगळी लाचारी आहे आऊसाहेब. वतनासाठी, पालखीत बसण्यासाठी. पालखी मेणे काय स्वराज्यात नाहीत? तरी मग ते यवनांच्या वळचणीस का जातात? किती विध्वंस करतोय हा खान. किती जाळपोळ, किती लुटालूट. फक्त उठावं आणि चालून जावं. पण त्याचा दळभार मोठा, सैन्य अगणित. आपण जावळी सोडून खुल्या मैदानात यावं म्हणून खानाचा हा डाव. आम्ही ओळखतो खानास. स्वराज्याची वाढ त्याला मान्य नाही. तुमचा भगवा ध्वज स्वराज्यावर तळपतोय आणि हाच भगवा खाली खेचण्यासाठी दुष्ट खान स्वराज्यावर चालून येतोय. तेव्हा शांत चित्ताने आणि युक्तीने सारे घडवून आणा. कचदिल होऊ नका. कचदिल होत नाही होता मी आऊसाहेब, पण आपली मंडळी आता भांबावायला लागलीत. शाही फरमान त्यांना धमकावतोय. आपण खान मजकुरांचे रजामंदीनं हुकुमात राहा, आपली सरफराजी केली जाईल. सरदार सैनिक ढळमळतात. मग जे डळमळताय त्यांना सोडा. गाठीस तेज धरा जे उपयोगी पडतील. ठीक. आम्ही प्रतापगडावर जाऊन येतो. तयारी बघू. आबा, शंभूबा, खान म्हणजे काय हो? खान म्हणजे संकट, भयंकर संकट. त्यास डोके असते? असते. कापून आणाल? बघू, प्रयत्न करू. ताई साहेबांच्या तब्येतीस आराम आहे का आता? नाही हो. सकाळपासून आम्ही त्यांच्याजवळच होतो. आता तर ताई साहेबांनी खाणं पिणंही सोडलंय.
आणि वैद्यांची मात्राही चालत नाही. काय करावं? एका बाजूस ही काळजी आहे आणि दुसऱ्या बाजूस तो अफजल खान आलाय. हो तर तो एक यमदूत स्वराज्याच्या जीवावर उठलाय आणि राजगडावर दुसरा यमदूत ताईसाहेबांच्या महालाच्या पायरीवर येऊनच बसलाय. ताईसाहेबांची आणि राजांची ही लढाई एकाच वेळी सुरू झालीये बघा. पण आम्हाला भरोसा आहे, ही लढाई दोघेही जिंकतील त्याचा. खूप वाटते हो आपल्याला, पण यमाबरोबर कोण जिंकलंय का कधी? सावित्री. सती सावित्रीने हरवले होते साक्षात यमाला. विसरलात? आपल्या सई राणी साहेब सुद्धा हरवतील. पुतळाबाई या या. आणि काय हो, यमदूत का म्हणता? शंका कुशंका यावी असं का बोलावं? त्या नाही, मी आज बोलले. अफजल खान यमदूतच की हो. पोलादी पहार वाकतो, तोफा उचलतो. आणि आता येताना तर त्यांनी आपल्या 84 बायका मारल्या आणि हिरीत टाकल्या. आणि एवढंच नाही, अहो एका बैठकीत तो अख्खा बोकड खातोय. अगं बाई, या अशा सरदाराबरोबर लढाई करणं बरं आहे का? नाही हो, पण आपले ऐकणार कोण? राजे, आमच्यात गुंतू नका. तुम्ही जा, त्या अफजल खानाला रोखा. आम्ही त्यास रोखू शकू. तुम्हीच रोखू शकता. तुमची बुद्धी अफाट, धाडसाला तोड नाही. शिवाय निष्ठावंत आहेत सोबती. गोपाळांनी करंगडी लावली आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला. तसेच होणार. तुम्ही निघा. सई, पण तुम्ही अशा, तुम्हाला सोडून आमचा पाय नाही निघत. सईचा विचार नंतर, आधी स्वराज्य विचार. तसेही आता आमचे काही खरे नाही. सई, आता आम्ही काहीच दिवसांपुरते. असं बोलू नका सई. राजे, आम्ही तुम्हाला साथ देऊ शकत नाही. नव्हे, आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही. सई, खूप दिलत तुम्ही. खूप खूप दिलत. मैत्री दिलीत, प्रीती दिलीत, नजरेची भाषा शिकवलीत, घराची ओढ दिलीत, स्वतःला विसरण्याचे असे असंख्य अलौकिक क्षण दिलेत. गंगा, जमुना, सरस्वती सारख्या 3 गोड मुली दिल्यात. आमच्या मनावर अधिराज्य करणारे शंभू उपाय दिलेत. आणखीन काय हवं सई? अजून खूप करायचं होतं. अजून खूप चालायचं होतं तुमच्या सोबत. पण आता आमचा भरोसा नाही. तुम्ही नक्की बऱ्या होणार. आम्ही शंभू बाळाला जन्म तर दिला, पण ऐन बघताच आमचा पाना हटला. जन्मदात्रीचे दूध प्यायला मिळू नये हा केवढा मोठा घात. अखेरीस
दूधही आणावी लागली. जन्मतः दूध नाही आणि आता आम्हीच नसणार. खूप अन्याय. शंभू बाळावर आम्ही खूप अन्याय केलाय. पण राजे, तुम्ही त्यांना समजून घ्या. आम्ही त्यांना तुमच्या पदरात घालतोय. आता तुम्हीच त्यांची आई आणि तुम्हीच त्यांचे आबा. तुम्ही अजिबात चिंता करू नका. आजी बऱ्या व्हा. तुम्ही ह्या दुखण्याच्या गनिमास चितपट करा. आम्ही अफजल खानाला धडा शिकवतो. शिकवाच त्याला धडा. मग आम्ही पंचारती घेऊन महादरवाज्यात तुमचं स्वागत करण्यासाठी उभे असू. निघा तुम्ही. जातो आम्ही. जातो नाही, येतो म्हणावं. येतो आम्ही. आबा, शंभूबा, लोक असं का म्हणतात? 2 यमदूत बाहेर निघालेत म्हणून. यमदूत वाईट असतो ना हो आबा? नाही, बिलकुल नाही. तो आभाळात घेऊन जातो. नाही. शंभूराजे, यमदूत शूर माणसांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. आपल्या पराक्रमावर खुश होतो. पण त्यासाठी लढावं लागतं. तुम्हालाही लढावं लागेल. कचदिल होऊ नका. जनीच्या टेंभ्यावर बुर्जाखाली अफजल खान भेटीसाठी शामियाना उभा राहा. जी. राज, आऊ साहेबांनी तातडीने राजगडावर बोलवलंय. राणी साहेबांची प्रकृती जगदंब. आऊसाहेब, बहिर्जी नाईक आलेत. बोलवा. आऊसाहेब, खानानं वाईला तळ ठोकलाय. राजांनी त्याला प्रतापगडावर भेटीला बोलवलंय. पर खान यायला तयार नाही. 2 प्रहारातून 1 खबर मिळेल याची तजवीज करा. 5 कोसावर 1 घोडा आपण तैनात केला आहे. आणि हे पहा बहिर्जी. आऊ साहेब, माफी असावी आऊ साहेब, पण ताई साहेब कशाच करायला लागलेत.
उंचाभर पाणी तेही बाहेर येत आहे. पोटात काहीच राहत नाही. आबा नका ना जाऊ. यशस्वी भव. शिवबा, स्वराज्यावर चालून आलेला प्रत्येक जण आपला शत्रू. आज अफजल खान आला. त्यांनी देवास रयतेस धाक घातला. त्याला सोडू नका. उसने फेडा. त्याने आमच्या थोरल्या लेकरास घात करून मारले. महाराज साहेबांची विजापुरातून धिंड काढले. त्याला मातीस मिळवा. आमचा तोच प्रयत्न असेल आऊसाहेब. पण दुर्भाग्यानं आमचं काही बरं वाईट झालं तर बाळ शंभूराजांच्या नावाने राज्य चालवणे. तसे काही झाले तर आपली आज्ञा शिरसावन द्या. आऊसाहेब, आमची कसली आज्ञा? होय, आपली आज्ञाच. आपण स्वराज्याचे धनी आहात आणि आम्ही स्वराज्याचे सेवक आहोत. इथे आई आणि पुत्र असे नाते नाही.
कोणीही गाफील राहू नका. सावध असा. आमची फतेह झाली की इशारा पाठवूच. तुम्ही ओळखा की अफजल खान संपला. जातो आम्ही. राजे, जातो नाही. येतो म्हणावं. येतो. आबा 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 नका ना जाऊ. जावं तर लागेलच शंभूराजे. मग आम्हाला पण घेऊन चला. आता आम्ही जे सांगतो ते शांतपणे ऐका. शंभूबाळा, हा आपला देव महादेव. या महादेवानेही खूप कष्ट घेतले, खूप लढाया केल्या, दुष्टांचा संहार केला, प्रसंगी विष प्याले आणि ते पचवले देखील. आणि म्हणून लोक सुखी झाले. आम्ही देखील तेच करायला चाललो आहोत. आम्ही लढायला चाललो आहोत आणि ते आपलं कर्तव्य आहे. नाहीतर गोरगरिबांचे हाल होतात, त्यांच्या संसारांची परवड होते. घरात बसलं तरी यवनांचं फावतं. पोरी बाळी उचलून नेतात, लोकांवर अन्याय अत्याचार करतात, त्यांची घरं जाळतात. हे थांबायला हवं. म्हणून आम्ही निघालो आहोत. लोकांच्या कल्याणासाठी आम्ही जी स्वराज्याची शपथ घेतली ती नको का पूर्ण करायला? पण शंभूराजे, तुम्ही एक करायचं. आम्ही नसताना ह्या स्वराज्याचा सांभाळ तुम्ही करायचा. हो, परंतु आबासाहेब, आमच्या मातोश्री अशाच गोड गोड बोलून गेल्या, परत कधी आल्याच नाही. आम्ही येऊ नक्की. शंभूराजे, तुम्ही आम्हाला म्हणाला होतात ना, स्वराज्यावर आलेल्या संकटाचं डोकं कापा म्हणून. आम्ही त्याचं डोकं कापतो आणि तुम्हाला पाठवतो. आपण ही गोष्ट कोणाला बोलायची नाही बरं. नाही बोलणार. शाणे आमचं शंभूबाय. पण लवकर यायचं. नाही आलात तर आम्ही तुमच्याकडे येऊ. शूर आबांचे शूर बच्चे. ताई साहेब, आम्हाला फसवलं तो.
उद्या अफजल खानाची भेट. काय? प्रतापगडाच्या पायथ्याची. एवढ्यात खबर आली आहे. अरे देवा, आता हो? आता काय, राक्षसासमोर जाणे आले. काय होते हे कुणास ठाऊक. पंत, काळजी करू नका, आम्ही आहोत. आबासाहेब आम्हा सांगून गेलेत, सर्वांची काळजी घ्या. येतो आम्ही, सावध असा. तीच रकम, तीच चाल, तीच समज. मला तर राजांचा साक्षात्कार झाला. म्हणतात ना, खाण तशी माती. रात्रभर आबांसाठी रडणारा मुलगा, तोच आज आपल्याला धीर देतोय. बालवयातच मोठी समज आली आहे शंभू बाळाला. देव करो आणि महाराज सुखरूप माघारी येवोत. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट ठरली. स्वराज्याचं भवितव्य ठरणार होतं. नीती अनितीचा निवाडा होणार होता. मराठमोळ्या जीवांचे भवितव्य ठरविण्यासाठी, भगव्याची अस्मिता राखण्यासाठी जिजाऊंचा लाडका शिवबा यमदूताच्या भेटीस निघाला. जगतजननी जगदंबा शहारली. महाराष्ट्र लक्ष्मी जिजाऊ थरथरली. काय होणार, स्वराज्य की गुलामी? आणि आऊसाहेब, पहिली तोफ वाजली, भेट झाली. पण काय घडलं असेल या भेटीत? आबासाहेब जिंकले असणार. तसं झालं तर आई जनाईस नारळाचं तोरण बांधू आम्ही. खानावर हल्ला झाला. खानाचे सैन्य मरणार. तिसरी तोफ, तिसऱ्या तोफेचा आवाज म्हणजे राजे गडावर सुखरूप पोहोचले. आबागडावर पोहोचले, आबागडावर पोहोचले, आबागडावर पोहोचले. आई जगदंबेची कृपा. आऊसाहेब, रडू नये, आबा सुखरूप आहेत. आम्ही रडत नाही हो. हे आनंद अश्रू आहे. याचं स्वरूप भगवंताचं आहे. त्यात अमृताची गोडी आहे. आज आमचा जन्म सार्थकी लागला. शिवबा सुखरूप आहेत. स्वराज्याचे धनी सुखरूप आहेत. स्वराज्य राखले, आम्ही धन्य धन्य झालो. साखऱ्या वाटा, तोफांना बत्ती द्या, गुढ्या उभारा. सुनबाई सई गेल्यानंतर दिवाळी साजरी केली नव्हती. आज दिवाळी साजरी करा. राजांनी आपणास ही भेट पाठवली आहे.
दाखवा. बाई बाई बाई, कसला माणूस आहे हा. तोंड तर बघा त्याच, केवढं मोठं. बाबा बाबा, डोळे तर बघा, राक्षसी. शिवबाने उसने फेडले. खानास जिवे मारून त्याचे मुंडके आम्हाला भेट म्हणून पाठवले. आम्ही कृतकृत्य झालो. मोठा आनंद झाला आम्हाला. आमचे वैर खानाशी होते, कारण स्वराज्याच्या कार्यातले ते एक मोठे विघ्न होते. खान संपला, वैर संपले. पंत, गडकऱ्यांना सांगून या मुंडक्याचा योग्य तो मान ठेवून बाले किल्ल्याच्या दरवाजा त्याला चिणून टाका. आणि दिवाबत्तीची सोय करा. परंतु आऊसाहेब, स्वराज्यावर आलेल्या घोर संकटाचे निवारण कशा रीतीने करावे याची आठवण हे मुंडके पुढच्या पिढीला सतत करून देत राहील. दरवाजात आणखी जागा करून ठेवा. का हो शंभूराजे? आम्ही असे खान सफाया करणार.